सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरनं गेल्या सुमारे 5 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका नियमितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 43 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण या ग्रंथाविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा पुढे सांगतात की ही वेदांत श्रवणरूप परोक्ष विद्या जाणण्यास योग्य आहे. उपक्रमादी 6 लक्षणांनी तात्पर्याचे अवधारण करावे, त्याचेच श्रवण करावे. ते श्रवण संशय भावनेला दूर करीत. त्याचप्रमाणे असत्वाचे आवरणही त्याचवेळी श्रवण संशय भावनेला त्याचप्रमाणे असत्याचे आवरणही दूर होईल. त्याच वेळी साधक वस्तू ब्रह्म आहे असे निश्चित करतो. नंतर श्रवणाचे मनन करावे. हे असभावना दोष दूर करणारे आहेत. आत्म्याचे एक या ठिकाणी आत्म्याला नानात्व नाही. मायेने मोहित झालेल्याला हे जग भासते, दुसऱ्याला नाही. झोप संपल्यावर स्वप्न जसे मिथ्या वाटते तसे हे जग मिथ्या आहे. विषयांचे ध्यान करणाऱ्याला ज्याप्रमाणे नाना विषयांनी दिसणारी मनोरथांची परंपरा खोटी असूनही नेहमी भासते, त्याचप्रमाणे परमात्मा एकच मी चिदात्मक वस्तू मात्र आहे. माझ्या ठिकाणी असलेला हा मिथ्या प्रकार अनादि अविद्येने आहे असे साधक मानतो. भ्रम, माया, मोहमाया, प्रधान, प्रवृत्ती, मन, अज्ञान, शक्ती, मन, गुणसाम्य ही सारी मिथ्यामती आहे. जिच्यामुळे हे चराचर भासते तीच मिथ्या बुद्धी आहे. अशा प्रकारे ते मनन विचार श्रवणानुसारी आहे. परमात्मा ही मायेने आवृत्त आहे. स्वतःचे स्वरूप विसरून जिच्यामुळे हे द्वैत जग दिसते, ज्ञान क्रियात्मा महान, त्यापासून अहंकार, त्यापासून त्याच्या तन्मात्रा, त्यापासून प्राणेंद्रियांची सृष्टी होती. राजा मानस भ्रम असत्य असताना देखील या ठिकाणी तसा नियम नाही. कदाचित एकदम सृष्टी होते, तर कधी कधी ती क्रमाने देखील सृष्टी होते. युगपत सृष्टी म्हणजे अज्ञानाने हे सर्व झाले आहे. तर क्रमसृष्टी म्हणजे महत, अहंकार, तन्मात्राही सूर असुर मानव प्राणी यांचे हे देह भौतिक आहेत. स्थूलापासून व सूक्ष्मापासून स्थूलापासून सूक्ष्म व सूक्ष्मापासून स्थूलापासून स्थूल व सूक्ष्मापासून सूक्ष्म अशी ही संसारोत्पत्ती आहे. हा उपक्रम सांगितला. आता सृष्टीचा विक्रम सांगितला जातो. येथे भूतांच्या ठिकाणी भौतिक गोष्टी योगी क्रमाने लय करीत असतो. पृथ्वी पाण्यात, पाणी अग्नीत, अग्नी वायूत, वायू आकाशात, आकाश अहंकारात, प्राण इंद्रिय मन हे कारणभूत अहंकार सुद्धा अव्यक्त निष्फळ अशा महतात विलीन होतो. तोच परात्मा शुद्ध निरुपाधिक, तोच मी आहे, तोच मी आहे. हे राजा, माझ्या कृपाप्रसादाने तू खरोखर निसंशय धन्य आहेस. तुझी चित्त शुद्धी झाली आणि तुला उत्तम वैराग्य उत्पन्न झाले. तुझी माझ्या ठिकाणी दृढ भक्ती झाली, श्रवणही झाले आणि तुझी प्रपंचाविषयीची चित्तातील आस्थाही सर्व दृष्टीने लय पावली. परब्रह्म हे एकमेव तत्व आहे, केव्हाही दुसरे नाही. अशा प्रकारे त्या समाधीरूप भूमिकेवर तू आरूढ हो. हे राजा, तू साक्षात्कार होण्याचा उत्तम उपक्रम जाण. आता तत्वाचा निश्चय करणाऱ्या उपदेशांमध्ये दत्तचित्त हो. नित्यानित्य वस्तू विवेकादी अपरोक्ष साधनांनी संपन्न आणि दृढ निश्चय झालेल्या पुरुषाने परोक्ष ज्ञान असलेल्या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जावे. 6 प्रकारांनी उपदेशिलेला तत्वमस्यादी वाक्यार्थ सूक्ष्म पद्धतीने जाणून त्या वाक्यार्थाचे नियमन करा. हे श्रवण मी तुला कथन केले आहे, तेच आता तुला संक्षेपाने सांगतो. कारण तू आता माझा शिष्य झालाय, तू माझ्या सेवेत निष्पाप झालाय. तत्पदाने परब्रह्म, त्वम पदाने पुरुष या दोघांचे ऐक्य सांगून हे राजा असी पदाने सत जाणावे. तू हा काम कर्मादी दूषित आहे, तर तत् हे अखंड एक रस आहे. त्यामुळे त्वम अर्थाला तत् अर्थता येणे नाही. कुठेतरी देशांतरात तरुण देवदत्त पाहिला
तोच पुन्हा म्हातारा झाला तरी तोच हा आहे असे जाणले जाते. पूर्वीचा देश, पूर्वीची अवस्था टाकून त्याचे म्हातारपण, त्याचा देश आदी ज्याप्रमाणे एकाच शरीराने एक जाणले जाते, त्याचप्रमाणे तत् व त्वम मधील अंशाचा त्याग करून येथेही वाक्यातले ऐक्य लक्षात येते. त्वम पदाचा वाक्यार्थ संसारी जीव असा आहे. संसारी जीव मायनेच आहे, तत्वतः नव्हे. देह, इंद्रिय, मन, प्राण, अहंकारापासून तो विलक्षण वेगळा आहे. अशा प्रकारे त्वमचा अर्थ निश्चित करून तत्चा अर्थही तो नाही या आकृतीने निषेधाने तत्सम ज्ञान मनंत ब्रह्म या विधीने आणि साक्षात श्रुतीला अनुकूल युक्तीने निश्चित कर. तत्पदाचा वाक्यार्थ सर्वज्ञ परमेश्वर आहे. त्याचा एकादशी ही चिद्रूप सर्वज्ञ आहे. जीव आणि ईश यांच्या विरुद्ध वाक्यांशाचा त्याग करून तत् आणि तम या दोन्ही पदांचे लक्ष असलेल्या चिदंशाचे ऐक्य निराबाध होते. या तत्त्वम या दोहोंचे लक्षणेने केलेले ऐक्य अविरुद्ध आहे. यावरून या वाक्यात स्पष्ट झालं आहे की तू हे परब्रह्म आहेस, तेच परब्रह्म तू आहेस. यामध्ये कोणताही भेद नाही. अखंड एक रसत्वाने युक्त असलेला हा वाक्यार्थ नाना ज्ञानांना मान्य आहे. इथपर्यंत आदरणीय बाबांनी हा अध्याय समजून सांगून आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की ते आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. अनुसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. तदेव त्वं परब्रह्म नास्ति भेदा कथंचन अखंडैकरसत्वेन वाक्यार्थो अत्र सता मता. म्हणजे तदेव त्वं परब्रह्म, त्वं म्हणजे तूच, ते देव जे आहे ते तूच आहे. तो जो देव आहे परब्रह्म तो तूच आहे. नास्ती भेद कथंचन, यामध्ये कोणताही भेद नाही. मग अखंड एक रसत्वेन, जे अखंड एक रसत्वाने युक्त असलेला वाक्यार्थो, हा जो वाक्यार्थ आहे अत्र म्हणजे इथे स्वतः मता, हा स्वतः म्हणजे ज्यांना सत, ज्याचं जे सत शब्द आहे, एकम सत विप्रा बहुधा वदंती, जे सत, जे काय सच्चित आनंद असं जे ईश्वर स्वरूपाचं ज्यांना ज्ञान आहे परब्रह्माचं, त्या ज्ञानांना स्वतः मता, त्या ज्ञानांना हा युक्तिवाद मान्य आहे असं महाराजांनी सांगितलं. आणि हा जो श्लोक आहे तो आपण मागल्या पुष्पात बघितला. पुढे महाराज म्हणतात विशेषम त्वं पदम तस्य तत्पदम च विशेषणम निरस्यते दुःखित्वं सुखित्वेंच विधीयते. जे विशेष असलेल्या त्वं पदांचं विशेषत्वं त्वं पदम तस्य म्हणजे त्याच्या, त्वं पदाच्या तत्पद हे विशेषण आहे. तत्पद हे काय आहे तर विशेषण आहे. मग त्वं पदाचं दुःखित्व निरस्त होते, निरस्यते दुःखित्वं, तत्पदाचं दुःखित्व निश्चित होतं, सुखित्वंच विधीयते. म्हणजे या ठिकाणी त्वं अर्थाच्या जीवाच्या दुःखित्वाच्या निरासानं आणि सुखित्वाच्या किंवा सुखाच्या विधानासाठी विशेष आणि विशेषण याची योजना केलेली आहे. कुठलं तर तत्त्वं,
मग वैपरीत्येन विज्ञेय विशेष्य त्वत्पदम यथा तथा विशेषणं त्वं पदम च पारोक्षस्य निरासकृत. जे तत्पद विपरीत्येने विशेष म्हणून जाणावे तसेच विशेषण असलेले त्वम पद विशेषण म्हणून जाणावे. म्हणजे एका ठिकाणी एक विशेष आहे, विशेष्य आहे, एक विशेषण आहे. म्हणून जणू काही एकमेकांच्या विरोधत्वाने अशी जरी वाटत असतील तरी किंवा ते दोन वाटतात, परोक्ष अपरोक्ष अशा पद्धतीने दोन वाटतात तरी विशेषणं त्वं पदंच पारोक्षस्य निरासकृत. म्हणून तत्पदाच्या परोक्षता निरासासाठी जणू काही हे वैपरीत्य आहे. म्हणजे हा विपरीत भाव दाखवलाय कशा करता, ते जे तत्पद आहे ते त्याची परोक्षता हा दूर करण्याकरता म्हणून हे वेगळेपण दाखवलेलं आहे, असं या ठिकाणी वैपरीत्य या शब्दाचा अर्थ होतो. पुढे महाराज म्हणतात तद्ब्रह्मं परमं शुद्धं त्वमात्रैव निरामया इत्येक्यं भूप विज्ञेयं वेदोक्तं गुरुव अनुग्रहात. जीवात्म्याचा बोध जो होतो तो अद्वयानंद लक्षण आहे. आणि अद्वयानंद रूप आणि प्रवाह बौद्धिक लक्षण यांचं जेव्हा अन्योन्यता किंवा तादात्म्य असं दोन्हीच्या दृष्टीने जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेस त्वम अर्थाचे अब्रह्मत्व आणि तत् अर्थाचे पारोक्ष बदलते. म्हणजे तद्ब्रह्मं परमं शुद्धं त्वमात्मैव निरामय, ते जे निरामय असं आहे ते इत्येव भूप विज्ञेयं वेदोक्तं गुरुवनुग्रहात. विशिष्ट पद्धतीने वेदोक्त अशा पद्धतीने जेव्हा गुरुमुखातून याचा खऱ्या अर्थ निराश होईल तेव्हा ते आपल्याला समजून येत. अन्यथा सामान्य जो स्थूल बुद्धी आहे त्यांच्याही लक्षात येत नाही. म्हणून महाराज मुद्दाम इथे सांगतात की तद ब्रह्मं परमं शुद्ध. म्हणजे या ठिकाणी तत् हा जो शब्द आहे हे काय, हा परमशुद्ध जे ब्रह्म आहे त्या अर्थाने ब्रह्माकरता वापरलेला आहे. आणि त्वम शब्द जो आहे त्वमात्मैव निरामया, हा निरामय अशा आत्म्याकरता त्वम शब्द वापरलेला आहे. आणि याचं ब्रह्मात्मैक्य भाव जो आहे इत्येक्यम भूप विज्ञेयम. भूप म्हणजे राजा, इत्येकम इत्येक्यम या दोन्हीचं ऐक्य हे राजा, विज्ञेय वेदोक्त, वेदोक्त पद्धतीने ज्यांनी अभ्यास केला असा जो गुरु आहे त्या गुरुच्या अनुग्रहानेच हा ब्रह्मात्मैक्य भावाचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे या ठिकाणी महाराजांनी जी उपपत्ती सांगितलेली आहे तत्त्वमसी या शब्दाची या ठिकाणी गेल्या काही श्लोकात तत्त्वम या शब्दाविषयी जो अहापोह करत आहे तर सामान्य पद्धतीने गुरु मुखातून आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आचार्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्मात्मैक्य हा जो काही भाव आहे, विचार आहे, तो जणू काही वेगळ्या पद्धतीने अपरोक्षपणे स्वामी महाराज आपल्यासमोर ठेवतात. आणि तत्वम या दोन शब्दातून हा ब्रह्मात्मैक्य भाव प्रगट होतो असं महाराजांना सूचित करावे असं वाटतं. तर
स्वात्मैक्यार्थ नियम प्रोक्ता सुदीर्घ भागलक्षणा त्रिकांडेनापि अविदेन वेदेन सोऽयमर्थो विनिश्चिताः. मग या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं, असं हे जे विचार आहे, लक्षण आहे, का सांगितलं, कोणी सांगितलं, ते सांगतात की आत्मा आणि परमात्मा याच्या ऐक्यासाठी, ज्याला आपण ब्रह्मात्मैक्य भाव असं म्हटलं, त्याच्यासाठी विद्वानांनी हा विनिमय करण्यासाठी प्रोक्ता म्हणजे विद्वानांनी सांगितलेली आहे सुदीर्घी भागलक्षणा. म्हणजे अशा पद्धतीने ही सुधी म्हणजे व्यवस्थित पद्धतीने विद्वान लोकांनी ही भागलक्षणा या पद्धतीने उहापोह केलेला आहे. भागलक्षण सांगितले, याचा अर्थ हे उहापोह केलेला आहे. आणि त्रिकांडेना अपिवेदेन सोयम अर्थो विनिश्चिता. आणि तीन भागात असलेल्या त्रिकांड म्हणजे तीन भागात असलेल्या वेदांनी सुद्धा तोच अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणी महाराजांना असा अभिप्रेत आहे की महाराजांनी तत्वमसी या शब्दाचा जो अर्थ ते सांगतात आहे तोच वेदांनी सुद्धा सांगितलेला आहे, वेदांना ग्राह्य आहे आणि पंडितांनाही मान्य आहे. पुढे महाराज म्हणतात स्थूलधीभिः सुदुर्ज्ञेयो विज्ञेयो हि मनीषिभिः पर्यवस्यन्ति वेदाद्या अत्रैव विविधा अपि. जे स्थूल बुद्धी असलेल्या, सामान्य बुद्धी ज्याला स्थूल, त्याला सूक्ष्म असं जी समजून घेण्याची बुद्धी नाही, तो स्थूल बुद्धी असं म्हटलाय. स्थूल बुद्धी असलेला हा जो चर्चात्मक उहापोह केलेला आहे तो जो अर्थ आहे तो समजायला कठीण आहे. पण महाराज असं म्हणतात की सुबुद्धी म्हणजे सूक्ष्म बुद्धी ज्यांना आहे, अधिकारी असे जे लोक आहे, त्यांना तो जो अर्थ आहे तो ज्ञेय आहे, त्यांना समजण्यासारखा आहे. आणि अत्रेव विविधा अपि वेदाद्या अत्रेव विविधा अपि, जे वेगवेगळ्या पद्धतीने वेदाधिकांचं सुद्धा आपापल्या पद्धतीने म्हणणं हेच आहे. वेदांचं सुद्धा विविधा अपि शास्त्र तत्व अविद्याय मूढा शास्त्राणी सर्वशा ते प्रवृत्ती पराण्येव कथयंती कुतर्कता. म्हणजे शास्त्र तत्व अविज्ञाय, जे शास्त्र तत्व मूळ स्वरूपात जाणत नाही ते असे मूढ आहे. मूढ म्हणजे मूर्ख. असे लोक हे काय सांगतात की ही शास्त्र जी आहे, ही सगळी शास्त्र शास्त्री सर्वशा ते प्रवृत्ती परायणे इवम. ते असं म्हणतात की ही सर्व शास्त्रे ही प्रवृत्तीपर आहे. आणि महाराज असं म्हणतात कथयंती कुतर्कता. म्हणजे महाराज असं म्हणतात अशा पद्धतीने कुतर्क करून ते सांगतात काय, की ही सगळी जी शास्त्र आहे ही प्रवृत्तीपर आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की महाराज जेव्हा म्हणतात की अज्ञ असे जे लोक आहे किंवा मूर्ख लोक, ते जेव्हा सांगतात की शास्त्र प्रवृत्तीपर आहे, प्रत्यक्षात काय आहे तर त्याच्या विरुद्ध आहे, म्हणजे निवृत्तीपरक आहे असं महाराजांनी या ठिकाणी सांगायचं. पुढे महाराज असं म्हणतात की तात्पर्य निर्णय जर करायचा असेल एखाद्या गोष्टीचा तर तो कसा करावा, तर त्याला आपण सुरुवातीला असं म्हटलं की महाराज आता आपल्या समोर एक वेगळ्या पद्धतीने तात्पर्यार्थ निर्णय सांगतात आहे. तर त्याचा विषय, त्याची सुरुवात करताना महाराज म्हणतात की उपक्रमो उपसंहारा व अभ्यासो
अपूर्वता फलम अर्थवादोत्पत्ती अर्थवादो उपपत्तीच लिंगम तात्पर्य निर्णये. याला म्हणतात षडलिंगार्थ तात्पर्य निर्णय पद्धती. म्हणजे 6 लिंग, लिंग म्हणजे मूळ तत्व, ही बघायची असतात. तात्पर्य जेव्हा आपण बघा एखाद्या गोष्टीचं काढायचं आहे तर त्यात काय आहे, उपक्रम आणि उपसंहार. उपक्रमो उपसंहार. मग अभ्यास आणि अपूर्वता. अभ्यासो अपूर्वता. फलम अर्थवादोत्पत्ती. फल आणि अर्थवाद आणि उपपत्ती, अशी ही 6 ही जी आहे ही तात्पर्य निर्णयासाठी साधनं आहे. मग प्राक सदेत्युपक्रमे तदात्म्यमिदमेव सत उपसंवृतमित्येकम अभ्यासो नवधा परम. प्रथम सदैव सौम्य असा उपक्रम करून एतदात्मम इदम सर्वम असा उपसंहार केलेले हे पहिलं लिंग. आणि निरनिराळ्या 9 प्रकारांनी तत्वमसी या वाक्याचा विचार हा अभ्यास, हे दुसरं लिंग. म्हणजे उपक्रम उपसंहार आणि अभ्यास असे 2 लिंग या एका श्लोकात महाराजांनी सांगितले. मग शाब्देनैव यखंडार्थम विषयत्वम तृतीयकम तुर्यम विदेह कैवल्यम प्रारब्धांते विवेकिनाः. म्हणजे प्रत्यक्षाधिकांना अगोचर असलेल्या आत्म्याची केवळ शब्दानच अखंडार्थ विषयता दाखवणं हे तिसरं लिंग. आणि विवेकी माणसाची पूर्वजन्म कर्मफलाचे शेवटी विदेह मोक्ष हे 4थं लिंग आहे. आणि षष्टम मृदादी दृष्टांते निर्णय स्तूप उपत्तिकम सृष्टी स्थित्यंत प्रवेशान नियमाः शोधनम फलम. म्हणजे मृदादी दृष्टांतांनी झालेला निर्णय हे उपपत्ती नावाचं 6वं लिंग. आणि सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती प्रलयाच्या अनियमाचे शोधन हे त्याचं फल. अशा पद्धतीचं हे जेव्हा महाराज सांगतात तेव्हा सप्तार्थवादास्तद्रूपम पंचमम लिंगम उच्यते सर्वस्यात्मन उत्पत्ते अवस्थाच तत्र ही. म्हणजे सप्तार्थवाद रूप हा जो आहे वेगवेगळ्या पद्धतीने हे 5वं लिंग आहे. आणि यात काय सांगितलंय तर सर्व तेज आप अन्नादी प्रपंच आत्म्यापासून उत्पन्न झालं आणि त्याच ठिकाणी त्याचा लय होणार आहे. आता हे कसं आहे तर पुनर्लया जगो वेद कारण ब्रह्म मात्रमान सूर्यसेव जलेंच्या अत्र प्रवेशमपि चात्र तू. म्हणजे तेजाचा पाण्यात लय होतो त्याप्रमाणे पुन्हा प्रपंचाचा लय आत्म्याच्या ठिकाणी झाल्याने आत्म्याच्या ठिकाणी होणाऱ्या प्रवेशाला कारण काय, ब्रह्म मात्रता सांगितलेली आहे. या ठिकाणी तेजाचा पाण्यात लय होतो म्हणजे कसं तर आकाशात वायू, अग्न्यात आपा. तेज म्हणजे अग्नी. तर अग्न्यात आपाहा असा जेव्हा वेदांतामधला विचार आपण बघितला या ठिकाणी लक्षात येतं की तेजाचा लय कशात होतो, पाण्यात होतो किंवा रूपांतरण पाण्यात होतं. पाणी तेजात जातं शेवटी विपरीत पद्धतीने. म्हणजे वायू, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, अद्या पृथ्वी, पृथ्वी असा क्रम आहे.
या ठिकाणी आपण बघितलं तर तेजापासून पाणी आणि पाण्यापासून पुनरावृत्ती अशा पद्धतीने जर मागे जायचं असेल लय पद्धतीने, तर पाण्यातून पुन्हा तेज असा लय. या ठिकाणी महाराजांनी हा संदर्भ दिला की हा जसा लय होतो तसा प्रपंच जो आहे हा आत्म्यापासून प्रपंचाला निर्मिती होती. म्हणजे सगळी जी काही माणसाची सगळी मूळ सगळी त्याची जीवनशैली जे काही असेल, विचार चिंतन आचार विचार व्यवहार वगैरे हे सगळं जे काय आहे जीवन वगैरे, या सगळ्याचं मूळ काय आहे? तो ब्रह्म आहे, आत्मा आहे. तर या आत्म्यातूनच या सगळ्याचा प्रपंच होतो आणि शेवटी विपरीत पद्धतीने हा प्रपंचाचा लय हा जो आत्म्याच होतो असं महाराजांनी या ठिकाणी या श्लोकात सांगायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात पुनर्लया जगो वेद कारण ब्रह्म मात्रमा. म्हणून या प्रपंचाचा लय हा आत्म्यात होतो. म्हणून त्याला कारण जे आहे ते ब्रह्म मात्रता, ब्रह्म असणं, ब्रह्माची उपपत्ती हे एक कारण आहे. अंतर्यामितया भेदात सदा नियमनम स्मृतम तथा रोहित रूपादे पदार्थ परिशोधनम. म्हणजे अंतर्यामितेच्या भेदानं नेहमी नियमन सांगितले आहे. या ठिकाणी महाराज मूळ वेदांताचे काही सूत्र उद्भूत करतात. ते सांगतात य पृथिव्याम तिष्ठन. म्हणजे याच्या ठिकाणी नियमन सांगितलं आहे. या पृथिव्याम तिष्ठन, पृथ्वी तिष्ठते. त्याप्रमाणे जदग्ने रोहितम रूपम, अग्नीचं तांबडं रूप जे रोहितम म्हणजे तांबड्या रंगाचं हे अग्नीचं रूप अशा पद्धतीने जसं दाखवलं जातं इत्यादींनी पदार्थांचं परिशोधन सांगितलेलं आहे. मग अभेज्ञानस्य परम स्वात्मिक अमृतम फलम एवं सप्तार्थवाद लक्षणम पंचमम मतम. म्हणजे अभेद तत्वज्ञानाचं स्वात्मैक्य हे अमृत फल अशा प्रकारे सप्तार्थवादात्मक लक्षणात्मक हे पाचवं लिंग आहे. अशा प्रकारे शरलिंगेर इति तात्पर्या व धृती श्रवणम स्मृतम अस्थायायो योगभूमी मननादी चरेत बुधा. अशा प्रकारे सहा लिंगाने तात्पर्याचा निश्चय करणे याला श्रवण म्हणतात. नंतर मग योगभूमी प्राप्त करून शहाण्याने मननादिकाचं आचरण करावं. म्हणजे आधी श्रवण करायचं. तर ज्ञानी माणसाकडनं जे काही तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ते षडलिंगात्मक तात्पर्य पद्धतीने ते ज्ञान ग्रहण करायचं आणि मग त्याला श्रवण करायचं आणि मग याचं मनन करावं योगभूमी प्राप्त करून, असं या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. आणि या ठिकाणी मग दत्तात्रेय पुराणाचा उपासना खंडातला हा चौथ्या अष्टकाचा पहिला अध्याय या ठिकाणी स्वामी महाराजांनी इथे समाप्त केला. तर या ठिकाणी आपण असं पाहिलं की एक विषय महाराजांनी षडलिंगार्थ तात्पर्य हा असा एक आगळा वेगळा विषय आताची आपल्या नजरेसमोर आला आहे. वेदांत लक्षणा पद्धती जी आहे, एखाद्या महावाक्याचा ग्रंथाचं तात्पर्य कसं करावं, त्यात विशेष ते काय सांगितलंय ते ओळखावं कसं, याची पारंपरिक सनातन चाललेली एक जी पद्धत आहे वेदांपासून, त्याला षडलिंगार्थ तात्पर्य पद्धती म्हणतात. सामान्य माणसाला अत्यंत कठीण अशी ही पद्धत आहे, कारण वेदांत आहे आणि त्या वेदाच्या अर्थाच्या अनुषंगाने अनेक आचार्यांनी या पद्धतीने ती समोर आणलेली आहे. पण
सामान्य भाविकाला जो हे ग्रहण करतो आहे त्याला कल्पना कशी यावी की हे षडलिंगाचं तात्पर्य म्हणजे काय आहे, नेमकं समजायचं कसं. तर या निमित्ताने मला फक्त एवढंच सांगायचं आहे संक्षिप्त, की एखादा जेव्हा आपण ग्रंथ पाहतो तेव्हा त्या ग्रंथात नेमकं काय सांगितलेलं आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल, म्हणजे उदाहरणार्थ माझ्यासारख्याने एखाद्याने एखादा प्रबंध पाहिला, PhDचा प्रबंध, किंवा एखादा नवीन ग्रंथ पाहिला एका विद्वान माणसाने लिहिलेला, आणि मग मला असं वाटलं की यात विशेष काय आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे जर शोधायचं असेल तर त्याला म्हणतात षडलिंगार्थ तात्पर्य पद्धती. मग आपण मगा तो श्लोक जो बघितला की उपक्रम उपसंहार, जे उपक्रम काय आहे, मग उपसंहार काय आहे. मग उपक्रम उपसंहार म्हणजे सुरुवातीला काय सांगितलेलं आहे आणि शेवटी काय सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या ग्रंथाचा पुस्तकाचा प्रारंभ करताना सुरुवातीला जे सांगितले आहे ते शेवटी सिद्ध केलं आहे का, की विषय भरकटत गेला आहे, सुरुवात वेगळीच केली आहे आणि एंड आपण शेवट हा दुसऱ्याच कुठल्या विषयाने केला आहे. प्रबंधाला तसं मान्य नसतं. किंबहुना तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे हे मनात लक्ष, तुम्ही जेव्हा सुरुवात करता एखादा विषय मांडायला त्याला म्हणायचं उपक्रम, आणि मग जेव्हा तो सिद्ध केला, साध्यम सिद्धम, आपण थेरममध्ये जसं म्हणतो प्रमेयामध्ये, की मला जे सिद्ध करायचं ते हे आहे, त्याला म्हणतो उपसंहार. म्हणजे शेवटी, तर सुरुवातीला काय सांगितलं आहे, शेवटी काय सांगितलं आहे. मग याच्यामध्ये मध्ये पुन्हा या विषयाविषयी आणखीन काय सांगितलं आहे का, फक्त सुरुवात आणि शेवटच आहे, मध्ये काहीच नाही आहे, तर त्याला म्हणायचं अभ्यास. म्हणजे हे जे काही सिद्ध करायचं आहे उपक्रम, हा उपसंहारात जे त्यांनी सिद्ध केलंय हे करण्याकरिता त्यांनी जो अभ्यास केला आहे त्यात तो विषय पुन्हा पुन्हा मध्ये कुठे आला आहे, त्याला असं म्हणायचं की अभ्यास. मग मग हा विषयामध्ये विशेषते काय आहे. चार लोकांनी एकाच विषयावर जर ग्रंथ असतील तर एखादा ग्रंथ यात विशेषते काय सांगितलंय की सारखंच आहे, म्हणून मग त्याला म्हणायचं अपूर्वता. जे इतर ग्रंथांपेक्षा किंवा आधी ज्यांनी सांगितलं आहे त्याच्याविषयी काहीतरी वेगळेपण आहे, त्याला म्हणायचं अपूर्वता. बरं, हे केल्यानंतर याचं फलित काय आहे. अनेक वेळा आपण बघतो एखादा मंत्र असेल, ग्रंथ असेल, त्याचं फल असतं, यांनी स्वश्री दत्त प्रियो भवेत, घोरात कष्ट स्तोत्र शेवटी आहे, श्लोक पंचकमे एतद्यो लोकमंगल वर्धनम. हे 5 श्लोक आहे, हे लोकमंगल वर्धन करण्याकरता आहे. प्रपटे नित्य तो भक्त्या, जो भक्त नित्य वाचतो तो सो श्री दत्त प्रियो भवे, तो दत्ताला प्रिय होईल. हे जणू काही फलित आहे, मग यात फल सांगितले आहे. मग अशा पद्धतीने उपक्रम उपसंहार अभ्यास, अपूर्वता म्हणजे विशेष काय असेल ते पाहिलं, आणि फल फल आपण बघितलं. आणि मग अशा काही गोष्टी ज्या फक्त ग्रंथ वाढवण्याकरता, फुगवून सांगण्याकरता, काही दृष्टांत वगैरे असे आहे ज्याचा तसा काही गरज नसेल तरी मुद्दाम सोपं करून सांगण्याकरता वगैरे असं जे काही सांगितलेलं असतं खुलवण्याकरता, त्याला म्हणतात अर्थवाद. मग हा सुद्धा तात्पर्यार्थ निर्णयाच्या दृष्टीने, त्याने एवढा मोठा ग्रंथ आहे, त्यात खरोखर वाचण्यासारखं घेण्यासारखं काय आहे. 10 पानं वाचण्यासारखं 90 पानामध्ये बाकीच काही सांगितलं आहे, वर्णनात्मक ग्रंथ फुलवलाय म्हणून त्याला म्हणावं अर्थवाद.
आणि उपपत्ती याची जी पद्धत आहे, सिस्टीम, ते ही सुद्धा कुठल्या पद्धतीने यांनी नेमकी उपपत्ती काय आहे ही लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा एखादा ग्रंथ अवलोकन करतो तेव्हा या विशिष्ट ग्रंथाचं महाराजांनी विवेचन केलं आणि मग अशा पद्धतीने हे जे महावाक्य आहे तत्वमसी, हे महावाक्य जे वेदांनाही मान्य आहे, वेदांती ज्ञानी लोकांनाही मान्य आहे, अशा पद्धतीने हे तत्वमसी जे वाक्य आहे हे ब्रह्मात्मैक्य भावाचं निरूपण करणार आहे. या तत् आणि त्वम या दोन अक्षरांमध्ये भेद नाही. ते जरी प्रत्यक्ष अपरोक्षपणे विरुद्धार्थी असे दिसतात, द्वैत असं दिसतात, दोन वेगळे असे दिसतात, तत् म्हणजे वेगळं, त्वम म्हणजे वेगळं असं जर दिसत असतं, प्रत्यक्षात तसं नाही आहे, ते एकच आहे असं महाराजांनी या ठिकाणी सांगायचं आहे. तर हे सगळं महाराजांनी या त्यांच्या विशिष्ट जी त्यांची भाषा आहे, प्रौढी भाषा आहे वेदांती, त्या भाषेत षडलिंगार्थ तात्पर्य पद्धतीने आपल्या समोर ते मांडले. तर पुढे महाराज या चौथ्या अष्टकाच्या दुसऱ्या अध्यायापासून अष्टांग योग आणि योग्याचा आचार आणि योगचर्या याबद्दल आता विवेचन करतात आहे. या ठिकाणी महाराज असं म्हणतात, हरि ओम मही महेश योगस्य मया स्थेयाम कथम वद इति पृष्ठोर्जुनेनाह सांगम योग योगम त्रिधीश्वर. हे महेशा, योगाला भूमी मी कशी प्राप्त करावी? कारण मागल्या अध्यायात महाराजांनी असं सांगितलं, भगवान दत्तात्रेयांनी, की षडलिंगाचं तात्पर्य गुरुमुखातून ज्ञानी माणसांकडनं तू समजून घेतलं की मग योग भूमी तयार होईल प्राप्त घ्यायची, आणि मग मननाधिक वगैरे आचरण करायची. आता या ठिकाणी अर्जुन असं म्हणतोय की ही योग भूमी आता कशी तयार करायची, कशी प्राप्त करायची. म्हणून तो असं म्हणतो, मही महेशम योगस्य, मही म्हणजे भूमी, महेश म्हणजे हे देवा, योगस्य मही म्हणजे योगभूमी, मया स्थेयाम कथम वद, हे मला सांगा. म्हणून इति पृष्ठो अर्जुनेनाह, अशा पद्धतीने अर्जुनाने विचारल्यानंतर सांगम योगम त्र्यधीश्वर, म्हणून भगवान दत्तात्रेयांनी, म्हणजे त्र्यधीश्वर म्हणजे भगवान दत्तात्रेय यांनी सांग योग म्हणजे अंगासह म्हणजे अष्टांगासह योग सांगितला, म्हणजे योगाचं आता वर्णन करायला सुरुवात केली. अष्टांगो योग इत्येके षडंग इति चापरे विसंवादो नो भयत अत्र शृणु तत्वं ब्रवीमि ते. महाराज म्हणतात की अष्टांगो योग इत्येके, काही लोक अष्टांग योग असं म्हणतात, तर काही लोक षडंगच म्हणतात. षडंग इति चापरे, काही लोक षडंग असं म्हणतात. पण या दोन्हीमध्ये विसंवाद नाही. विसंवाद नो भयत्र, या ठिकाणी विसंवाद नाही. तर शृणु तत्वं ब्रवीमि, तुला तर मी या योगाचं मूळ तत्व सांगतो. अष्टांग योको यमाद्ये षडंगस्त्वा आसनाधिवीहि यमानां नियमानांच स्वभावेन विधानता. म्हणजे यमाधिकांनी वगैरे हे सगळं जे मोजतात ते अष्टांग योग, तर आसनाधिकांनी षडंग योग सांगितलेला आहे. आणि असं का म्हटलं, तर यम यम आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे जे अष्टांग आहेत ते यात अशा पद्धतीने यम नियमापासून सुरुवात केली तर तो अष्टांग होतो. पण
यम आणि नियमांचा जो स्वभाव जर एखाद्याचा असेल, मूळ स्वभावाचाच जर एखादा माणूस यम आणि नियम पाळणारा असेल, तर मग त्याची सुरुवात कुठून? आसनापासून. मग अशा वेळी तो जर असेल तर त्याला मग षडांग योग असं म्हणतात. मग पण त्याच्यामध्ये आणखी विशेष काय आहे? आसनाधी ही षडंगोक्त त्या सप्तांगम केचना ब्रुवन सप्तांगानी समाधिस्तु फलमेवेति तन्मतम. मग आसन प्रमुख असलेला जो योग आहे, ज्यात यमनियम हे वेगळे धरत नाहीये, आसनाच्या आधी ते स्वभावच असेल, तो षडांग योग म्हणतात. आणि काही लोक सातवं अंग धरतात, सप्तांगम केचना ब्रुवन. काही लोक सातवं अंग काय म्हणतात, तर त्याच्यामध्ये सातवं काय आहे, तर सप्तांगाने समाधी असतो. यातलं सातवं अंग जे आहे ते समाधी आहे असं काही लोक समजतात. आणि हे काय आहे, तर हे फल आहे. काही लोक या अष्टांगाचे समाधी फल आहे म्हणतात, काही लोक हे सातवं अंग आहे असं म्हणतात. असं या ठिकाणी महाराजांनी सांगितलंय. पुढे महाराज म्हणतात, समाधी द्विविधम मत्वा सविकल्प अविकल्पकम, म्हणजे निर्विकल्प. आणि अंगेशेकम समादाय द्वितीयम फलमुच्यते. म्हणजे सविकल्प आणि निर्विकल्प अशी दोन प्रकारची समाधी सांगितलेली आहे. समाधी द्विविधम मत्वा, दोन प्रकारची, सविकल्प आणि निर्विकल्प. आणि मग अंगेश एकम समादाय, आधी अंगांचा विचार करून नंतर फलाचा विचार सांगितलेला आहे. म्हणजे सप्तांग, अष्टांग, षडांग वगैरे असा असा विचार करून मग समाधीचा फलाचा विचार सांगितला आहे. आता सप्तांगस्ते अपि चाष्टांग योग मृत्युचिरे परे शब्द तो त्रैव अत्रैव भेदोस्ती नान्यथेती विनिर्णया. जे 7 अंग असतानाही काही जण अष्टांग योग असं म्हणतात. पण या ठिकाणी फक्त हा शब्दाचा भेद आहे. सप्तांग म्हणायचे की अष्टांग म्हणायचं वगैरे असं. यात एरवी ही जी पद्धत आहे समाधीची, योगाची, यात तसा काही भेद नाही आहे. पुढे ते असं म्हणतात, यमान दशादो संपाद्य नियमाश्च महाव्रताः सुखालब्धासनस्थैर्य प्राणायामम तो अभ्यसेत. जे आधी 10 यमनियमांचे संपादन करून महाव्रताचे आचरण करणाऱ्याने मग सुखानं आसन स्थैर्य मिळवून नंतर प्राणायामाचा अभ्यास करावा. सुखालब्धा आसन स्थैर्य, तेव्हा यमान दशा दो संपाद्य नियमाश्च महाव्रत, हे 10 प्रकारचं यमनियम हे सगळं संपादन करून मग आसन स्थैर्य मिळवावं आणि मग प्राणायामाचा अभ्यास करावा. प्राणायाम तत्व अभ्यसेत. मग समे सुखे जने देशे निशब्दे निरुपद्रवे सुखासने समाधी समासीनश चैलाजिन कुशोत्तरे सर्व चिंता परित्यज्य धृतिमाश्याय सात्विकीं तत्राभ्यासं प्रकुर्वितं यमवाना आत्मशुद्धये तमं काया शिरोग्रीवं धार्यं न अचलं स्थिर इतस्ततो चैव पश्येद पश्येद भ्रूमक मध्यमे कधीही. या ठिकाणी आपल्याला भगवद्गीतेच्या 6वा जो अध्याय आहे याची आपल्याला आठवणी येईल. या अभ्यास योग काही लोक ज्याला म्हणतात, भगवद्गीतेचा 6वा अध्याय.
त्या समकाया शिरोवक्र वगैरे असं म्हटलंय, ताठ वगैरे अशी करून आणि अशी जागा उंच सखल भगवद्गीतेमध्ये असं सांगितलंय. त्याचा विस्तार माऊलीने केला 6व्या अध्यायामध्ये. त्याशिवाय माऊलीने सांगितले की जागा फार उंच सखल अशी नसावी, ताठ मान करून बसावं, नासाग्र दृष्टी करावी. तेच वर्णन महाराज या ठिकाणी करतात. ते सांगतात की समतल सुखकारक, निशब्द आणि कोणत्याही प्रकारचा उपद्रव नसलेल्या निशब्दे निरुपद्रवे आणि सुखासने, म्हणजे रेशमी वस्त्र समासीन शैलाजिन कुशोत्तरे, जे रेशमी वस्त्र मृगाजी किंवा दर्भ असलेल्या सुखकारक आसनावर बसून स्वस्थपणे बसून सर्व चिंता परित्यज्य, सर्व प्रकारच्या ज्या चिंता आहे त्याचा त्याग करून धृतिमास्याय सात्विकी, म्हणजे सात्विक बुद्धीने धैर्य बाळगून यम यम बाळगणाऱ्यांनी यमवानात्मशुद्धये, यम यम बाळगणाऱ्या व्रतस्थाने आत्मशुद्धीसाठी अभ्यास करावा. आत्मशुद्धये अशामधला आत्मशुद्धीसाठी त्यांनी अभ्यास करावा. आणि मग सुस्थिर झालेला त्यांनी मग समम काया शिरोग्रीवम धारयन अचलम स्थिरम, मग त्यांनी आपलं सुस्थिर झालेलं त्यांनी शरीर, मस्तक, मान अशी समतोलपणे निश्चल राखून इकडे तिकडे पाहू नये. आणि एकाग्र बुद्धी झालेले त्यांनी मग काय करावं, तर भ्रुकुटीच्या मध्यभागी पाहावं. म्हणजे दोन डोळ्याच्या मध्यभागी भ्रुकुटी या ठिकाणी असं त्यांनी नासाग्र दृष्टी, काही लोक म्हणतात, काही लोक भ्रुकुटी मध्य म्हणतात, या ठिकाणी त्यांनी स्वतःची नजर स्थिर करावी. मग पुढे महाराज सांगतात, पूरक कुंभक रेचात्म प्राणायामाख्य कर्मणी दृढाभ्यास प्रकर्तव्यो जिते प्राणम जितम मना. म्हणजे पूरक कुंभक रेचक युक्त प्राणायामाच्या कर्मात दृढ अभ्यास करावा. पूरक कुंभक रेचक, प्राण जो आहे तो पोटात आधी वायू भरायचा, मग धरून ठेवायचा, मग प्राणवायू सोडायचा. अशा पद्धतीने प्राणाचं नियमन करणं. आणि मग पूरक कुंभक रेचक हे शब्द सर्वसामान्यांना माहिती आहे, म्हणून पण याचा दृढ अभ्यास करायचा. आणि त्यावेळेस महाराज असं म्हणतात, जिथे प्राणे जितम मन, जर प्राणजय झाला, प्राणायामावर तुमचं नियंत्रण जर झालं, प्राणावर नियंत्रण झालं, तर तुमचा मनोजय होईल. जे प्राण ज्यांनी जिंकला त्यांनी मन जिंकलं. याचा वेगळ्या ठिकाणी महाराजांनी उल्लेख करताना असं म्हटलंय, चले चित्तम चले प्राणम, येतो येतो निश्चरती मना, ततो ततो प्राणो निश्चरती. याच अर्थाने महाराजांनी दुसऱ्या ग्रंथात एक ठिकाणी म्हटलं. याचा अर्थ तोच आहे, जिथे प्राणे जितम मना. पुढे महाराज म्हणतात, वृषावती बलो मत्तो संयुगम संप्रधावत, भवेतां स्ववशी पाशे शृंगासक्ते यथैकता. म्हणजे वृषावती बलो मत्तो, उन्मत्त झालेले असे दोन जे वृषाव असे बैल जे असतील, संयुगम संप्रधावता, जेव्हा दोन बैल अशी जोडीने जोरात धावतात, त्यावेळी त्यांच्या शिंगात असलेला भवेताम स्ववशे पाशे, त्यांच्या शृंगासक्ते यथैकता, त्यापैकी एकाच्या सुद्धा शिंगात असलेला पाश एका बाजूने जरी आवळला तर स्वतःच्या ताब्यात घेतला असता दोघे ताब्यात येतात. दोन बैल धावतात,
पण जर आपल्या हातात त्यांचं शिंगाचं आवडलेला एकाला जरी जोरात धरलं, एकाला ते दुसऱ्या सुद्धा आटोक्यात येतो, असा याचा अर्थ आहे. तथे वेगो मन प्राणो योगाभ्यासेन संयतो, जिथे नयो करे ती कतरे, तो द्वावपी जितो खलू. त्याप्रमाणे मन आणि प्राण हे योगाभ्यासाने त्यांचं नियमन झालं असताना एकालाही जर जिंकलं, तथे वेमो मन प्राणो गीते नयो नयो रे एक तरे. एका जरी याच्यावर विजय मिळवला, तो द्वावपी जितो खलू. ते दोघांवरती विजय मिळवता येतो, मन आणि प्राण. मनावर विजय मिळवला तर प्राणावर विजय मिळवता येतो, प्राणावर विजय मिळवला तर मनावर सुद्धा आपोआप येतो. अत्र सत्कर्मभिः ते क्षुद्ध चित्ता महाश्रिया स्थिर चित्ता मदचार्या वशप्राणा भवन्ति ते. म्हणून ईश्वरार्पण अर्पण बुद्धीने केलेल्या कर्माने शुद्ध चित्त झालेले असे दैवी संपत्ती लाभलेले आणि माझ्या पूजना अतिशय महत्वाचं एक सूत्र महाराजांनी सांगितलं. महाराज काय म्हणतात, अत्र सत्कर्मभिः केचित् शुद्ध चित्ता महाश्रिया. जे ईश्वरार्पण बुद्धीने केलेल्या कर्माने शुद्ध चित्त झालेले, ज्यांचे चित्त शुद्ध झाले आणि ज्यांचं चित्त स्थिर झालं आहे, स्थिर चित्ता मदचार्या अर्चाया मद अर्चाया, माझी जे उपासना करतात, माझं पूजन करतात, असे जे लोक आहे ते प्राणायाम नाही करत, पण त्यांचं चित्त स्थिर झाल्यामुळे काही लोक प्राणायामाशिवाय सुद्धा त्यांचा प्राणजय होतो, असे या ठिकाणी महाराज म्हणतात. वशप्राणा भवन्ति ते, त्यांचा प्राणजय होतो. म्हणजे यतो यतो निश्चरती चित्ता, हा चित्त निश्चर जर झालं ततो ततो प्राणो निश्चरती, हे महाराजांना सांगायचं आहे या ठिकाणी. मग त्यांना वेगळा प्राणायाम करावा लागत नाही, ते तसेच प्राणजयी होऊन जातात. स्थिर चित्त अंगानी धरणादीनी ते अभ्यसंती महाव्रता अन्येषु यामता प्राणमनोजय नभिप्सवा. काही लोक दुसरे जे महाव्रत यांनी घेतलेले आहे ते धारणादी अंगांचा अभ्यास करतात. धारणादीनी ते अभ्यासंती महाव्रता, ते धारणा ध्यान समाधी वगैरे अशा पद्धतीने अभ्यास करतात. काही लोक प्रत्यक्ष प्राणायामाने प्राण मनोजयाची इच्छा करतात. काही लोक प्रत्यक्ष प्राणायाम करतात. या ठिकाणी महाराजांना असं सूचित करायचं आहे की सगळेच लोक काही प्राणायाम करत नाही, पण तरी ते मनोजय करतात. ते लोक त्यांची चित्त शुद्धी झाली, स्थिर चित्त झालं, तेही होतं. काही लोक अष्टांग योग पद्धतीने धारणा ध्यान समाधी वगैरे अशा पद्धतीने त्यांचाही मनोजय होतो. आता पुढे महाराज असं म्हणतात की प्राणस्पंद निरोधो ही प्राणायाम इतिर्यते पीडया प्राणमापुर्य कुंभयित्वा पुनर्बही. आणि क्षिपेत पिंगलया धीमान पुनः पूर्ववदाचरेत विपरीतेन वा युंजद्वा हिरवा कुंभये तथा. जे प्राणाच्या गतीला प्राणायाम असं म्हणतात. प्राणाच्या गतीला नियमन करणं व निरोध नियमन करणं याला प्राणायाम म्हणतात. मग याचा अर्थ काय, प्राणास्पंद निरोधो ही
प्राणायाम इतिर्यते. या ठिकाणी व्याख्या सांगितली महाराजांनी. काय आहे? प्राणास्पंद, प्राणाचे जे स्पंदन चालतात त्याचा निरोध करणं हाच प्राणायाम. यात काय? इड या प्राणमा आपुर्य कुंभयित्वा पुनर्बही. म्हणजे इडा नावाच्या उजवीकडली जी नाडी आहे त्या इडा नावाच्या मुख्य नाडीने प्राण भरून तो तसा ठेवून पुन्हा डाव्या नाडीने पिंगला नाडींचं बाहेर सोडायचं. म्हणजे एका नाडीने उजवीकडल्या नाडीनं प्राण आत घ्यायचा, तो काही वेळ कुंभक मध्ये ठेवायचा आणि डाव्या नाडीने सोडायचा. आणि मग क्षिपे तिंग पुंग इंगल्या धीमान, धीमान म्हणजे बुद्धिमान माणसानी, पिंगलया धीमान पूर्ववदा वचरेत विपरीतेन वा युंजद्वाद हिवा कुंभयेत तदा. नंतर बुद्धिमान माणसाने याप्रमाणे किंवा याच्या उलट सुद्धा, म्हणजे डाव्याने श्वास घ्यायचा आणि उजव्याने सोडायचा, असा उलट सुद्धा प्राणायाम करावा. किंवा कुंभक आत करण्याची जी बाहेरी करावं. म्हणजे श्वास आत घेतल्यानंतर श्वास आत धरून ठेवायचा मग सोडायचा, किंवा श्वास एकदा बाहेर सोडला की मग काही वेळा निस्तब्ध राहायचं, श्वास घ्यायचाच नाही, त्याला बाह्य कुंभक करायचं, बाहेरच धरून ठेवला जसा श्वास मग आत घेतला, तो अशा प्रकारे अंतरकुंभक किंवा बाह्य कुंभक अशा पद्धतीने करावा. काही ठिकाणी कुंभकाचा विकल्प सांगितला. महाराज असं म्हणतात, पुरोद्वादश मात्राधी द्विगुणाभिष्ट रेचका कुंभश्चतुर्गुणाभिष्ट विधेयो बंधपूर्वका. म्हणजे हे एक वेगळा विकल्प, म्हणजे वेगळी आणखीन पद्धत त्यांनी सांगितली की जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा 12 मात्रांनी पूरक, 12 मात्रा, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 24 मात्रांनी रेचक करावा. श्वास घेताना 12 मात्रा आणि सोडताना 24 मात्रा, अशा पद्धतीने ते करावं. आणि कुंभक मात्र 48 मात्रांनी बंधयुक्त असावा. म्हणजे जितक्या मात्रांनी आपण आत घेतो आहे त्याच्या चौपट ही आत कुंभक करायचा आणि मग जेवढा घेतला त्याच्या दुपटीने श्वास सोडायचा. तर या ठिकाणी मात्रा शब्द वापरला आहे. तर मात्रा हा शब्द आपल्याला संगीतात वगैरे आपल्याला माहिती असतो, तबल्यामध्ये मात्रा असतात. मात्रा म्हणजे ठराविक काल आहे, विशिष्ट काल. मात्रा म्हणजे मोजण्याची पद्धत. योगाच्या ठिकाणी ही मात्रा कशी मोजायची, तर या ठिकाणी महाराजांनी असं म्हटलंय त्यांच्या मूळ भाष्यामध्ये की मात्रा हे एक प्रकारचं मापन पद्धती किंवा मान आहे. तर काय आहे, तर गुडघ्याला न थांबता हाताची एक फिरी सावकाश किंवा गडबडीने न घालता लागणारा वेळ. म्हणजे आपण जो गुडघा आहे त्याच्या भोवती तुम्ही जर असा हात फिरवला, असा गोल गुडघ्याच्या भोवती आपण जर फिरवला अगदी सावकाश, फार घाई न करता, तर जेवढा वेळ लागतो त्याला एखाद्या योग्याला जो वेळ लागेल त्याला 1 मात्रा असं म्हटलं, त्याला मान असं म्हटलं आहे. आणि अशा पद्धतीने तो जो वेळ आहे, तो जो काल आहे त्याला मात्रा असं मोजायचं आणि त्या पद्धतीने हळूहळू या मात्रा कमी जास्त करायच्या. कुंभक हा बंधयुक्त असावा. जेव्हा कुंभक करतो तेव्हा तुमची शरीराची विशिष्ट अशा पद्धतीने ठेवण असेल, त्याला बंध असं म्हणतात. यातील बंध म्हणजे कंठ, उदर आणि गुह्यभाग या ठिकाणी असलेले वायू हे गडबड अशा पद्धतीने आवाज करतात. तर हे जे वायू असतात, जे अस्थिर असतात, त्यांचं नियमन करणं याला बंध असं म्हणतात. म्हणजे
आपण जेव्हा प्राणायाम करतो विशिष्ट पद्धतीने तेव्हा कंठ म्हणजे गळा, उदर म्हणजे पोट, गुह्य भाग या ठिकाणी वायू असतो. हा वायू काही वेळा जेव्हा आपल्याला कुठेतरी त्रास देतो किंवा त्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करतो किंवा त्या एक वेगळ्या पद्धतीने आवाज करतो, तर याचं नियमन करणं, तर त्या पद्धतीने विशिष्ट पद्धतीने आसन करणं याला बंध असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी फार बंध या शब्दाचा विस्तार करत नाही, कारण ज्ञानेश्वरी आपण जर कधी पुन्हा या निमित्ताने बघितलं तर ओडियान बंध, मात्रा बंध, अनेक प्रकारचे बंध असे आपल्याला दिसतात. सग जे बंध आहे त्याच्यामध्ये जसं ओडियान बंध आहे किंवा मूळ विशिष्ट पद्धतीचे बंध आहेत, हे ज्याला अभ्यास करायचा असेल त्यांनी या प्रकारचे घेरंड संहिता किंवा असे जे योगाचे जे काही ग्रंथ असतील त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे बंध आपल्याला दिसतात. मणिबंध आहे, हा सुद्धा एक वेगळा आहे. तर मणिबंध हा घशाकरता आपण जसा म्हटला, ओडियान बंध आहे. विशिष्ट लिंगस्थानाचं जर का उद्दीपन असेल गुदस्थानाचा, तो एक बंध वेगळा असतो. अशा बंध आहेत. पण यथा यथा प्राणजयो मात्रा वृद्धीस तथा तथा पिंड शुद्धीस्तया ज्ञेया वात पित्त कफांतका. मुख्य समर्थन एक सूत्र असं म्हटलं, जसा जसा प्राणजय होईल तशी तशी मात्रा वृद्धी होते. प्राणजय झाला म्हणजे प्राणावर नियंत्रण आलं, मग तुमचा कालावधी वाढेल, म्हणजे मात्रा वृद्धी होईल. तो जो काळ आहे तुमचा बंधाचा वगैरे किंवा कुंभकाचा हे वाढेल. आणि त्यामुळे काय होईल, पिंड शुद्धी तया ज्ञेया, त्यामुळे जणू काही माणसाचं मूळ शरीराचं पिंडाची शुद्धी होऊन वात पित्त कफांतका, वात कफ आणि पित्त हे जे त्रिदोष आहेत, या कफवात पित्ताचा त्रिदोष करणार आहे, हे जे काय अडचणी असतील त्रास, हे त्रिदोष सुद्धा समविशिष्ट होऊन या त्रिदोषांचा जो विशेष त्रास असतो नष्ट होऊ शकतो. आणि त्यांनी काय होईल की हा त्रिदोषाचा जर त्रास नष्ट झाला तर शरीर शुद्ध होतं. म्हणजेच काय, नाडीद्वारा आणि सर्वाणी निर्मलानी भवन्त्यता निरोगो जायते योगी क्रमाभ्यासेन यत्नतः. म्हणजे अशा पद्धतीने फक्त प्राणायाम जरी त्यांनी केला एखाद्या योगाने विशिष्ट पद्धतीने बंध वगैरे सगळं लावून, तर त्यांनी सर्व नाडींची द्वारे शुद्ध निर्मल होतात. त्याला म्हणतात नाडी शुद्धी. आपण काही वेळा शब्द ऐकतो नाडी शुद्धी प्राणायाम, वेगवेगळ्या पद्धतीने नावं दिलेल्या. पण शरीरांतर्गत ज्या नाड्या आहेत, आपल्याला 3 नाड्या महत्वाच्या आपण म्हणतो, इडा पिंगला सुषुम्ना वगैरे, पण 72 नाड्या आहेत, 72,000 नाड्या आहेत, अशा वेगवेगळ्या नाड्या आहेत. मग यातनं वाहणारे तितक्याच प्रकारचे वेगवेगळे पंचप्राणाचे जे दशप्राण आहेत, 5 मुख्य प्राण, 5 उपप्राण, देवदत्ता, धनंजय, कुकल, करुण वगैरे असे, ते हे त्या नाड्यातनं वाहतात. त्यामुळे वेगवेगळे जे काही विकार उत्पन्न होतात हे सगळं त्या दूषित त्यामुळे होतं. तर महाराज सांगतात की यामुळे नाडींच्या हातात निर्मल होतात. त्यामुळे काय, निरोगो जायते योगी क्रमाभ्यासेन यत्यता. तो जो योगी आहे तो अशा पद्धतीने विशिष्ट क्रमाने अभ्यास करत राहिला तर तो योगी जो आहे तो निरोगी हो. हा सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी महाराजांनी इथे आपल्याला सांगितले आहे. व प्राणायामाने प्राणजय आणि मनोजय हे दोन्ही होतात. आणि विशिष्ट पद्धतीने प्राणायाम
मात्रापूर्वक जर केला, बंधसहित केला, तर नाडी शुद्धी वगैरे केल्यानंतर तो जो कोणी योगी असेल त्याला जशी चित्त शुद्धी होते, पिंड शुद्धी होते आणि एक प्रकारे शरीर शुद्ध होती, याबरोबर त्याला जणू काही त्याला निरोगिता प्राप्त होतो, उत्तम आरोग्य प्राप्त होतो, असं महाराज या ठिकाणी सूचित करतात. पुढे या प्राणायामाच्या आणखीन कुठल्या पद्धती आहेत, त्याचे प्रकार काय आहेत, हे महाराज आपल्याला पुढे सांगतात, ज्याचं आपण पुढल्या पुष्पामध्ये आपण याचं अवलोकन करणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.